महिलांवर सर्वत्र महाराष्ट्रात वाढत असलेले अत्याचार, महिलांचे लैंगिक शोषण व बलात्कार यासारख्या घटनांना शासनाने लवकरात लवकर आळा घालावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा भाजपा महिला आघाडी मोर्शी यांनी 12 ऑक्टोबरला तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे। महाराष्ट्रात महिलांवर होणारे बलात्कार व त्यांचे लैंगिक शोषण करणे व त्यांच्या हत्या करणे असे अनेक प्रकार पोलिसात दाखल झाले, याची नोंद शासन दरबारात दाखल आहे। हे प्रकार टीव्ही व वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण सर्वजण बघत आहोत। याची नोंद शासनाने घ्यावी व महिलांवरील होणारे अत्याचार न रोखल्यास आम्ही रस्त्यावर येऊ, असा खणखणीत इशारा मोर्शी भाजपा आघाडीच्या वतीने देण्यात आला। यावेळी वर्षा काळमेघ, मोर्शी भाजपा महिला आघाडी अध्यक्ष व माया बासुंदे, शहराध्यक्ष प्रभा फंदे, शीला धावडे, वर्षा गाडगे, माया वानखडे, उपसभापती पंचायत समिती मोर्शी प्रतिभा राऊत, महिला आघाडीच्या माया खडसे, ज्योती पेठे, ज्योती महात्मे, संगीता तायडे, देवकुमार बुरंगे, भाजपा तालुकाध्यक्ष यादव चोपडे, सभापती पंचायत समिती मोर्शी, शहराध्यक्ष रवी मेटकर, लकी पुरोहित, सोशल मीडिया प्रमुख अशोक खवले, शंकर उईके, निलेश चौधरी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। माझं नाव सौ प्रभाताई कैलाशराव पंजे, भाजपा शहराध्यक्ष मोर्शी। महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्र महिला सुरक्षेचा प्रश्न अति गंभीर होत चाललेला आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग, हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे। त्यात कोरोना महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगाचे सत्र ही सुरूच आहे। भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांनी प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला। पीडित महिलांच्या कुटुंबियांना संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज।